ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ यांच्या वतीने दरवर्षी बालकवी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षी येत्या 18 व 19 जानेवारी रोजी या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे। ही स्पर्धा ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ या संस्थेने 2002 या साली सुरू केली होती। बालकवी स्पर्धा म्हणजे बालवयातील विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी त्यांच्या सृजनशीलतेला आकार देण्यासाठी संस्थेने निर्माण केलेले एक मुक्त व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांनी केले। एक रेकॉर्ड करायचं, एक विक्रम नोंदवायचा आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या विक्रम नोंदवतात अशा संस्थांशी बोलायला लागलो आणि त्याच्यामध्ये वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा आम्हाला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला आणि 24 तास पूर्वी त्यांनी आधी केलेला आहे रेकॉर्ड। त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं तुम्हाला पाहिजे असेल तर 25 तास तुम्ही केलं पाहिजे। आम्ही त्यांना हो म्हटलो आणि आम्ही कामाला लागलो। आपल्याला सांगायला मला खूप आनंद होतोय की ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या सगळे ताई दादा म्हणजे आमचे शिक्षक गुरुजन अगदी आमच्या शिपायापासून तर मुख्य ताई जे आहे प्राचार्यापर्यंत सगळ्यांनी दिवसरात्र मेहनत करून राज्यभरातल्या सगळ्या शैक्षणिक संस्था असतील, कवी असतील, ह्या प्लॅटफॉर्मवरून येऊन गेलेले सगळे कवी असतील या सगळ्यांना निमंत्रित केलं, सगळ्यांशी बोलले, संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। 25 तासाचा रेकॉर्ड तर झालंच आहे, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ते 31 तासापर्यंत गेलं। ह्या प्लॅटफॉर्मवरून येऊन गेलेल्या काही जे कवी आहेत की ज्यांनी कविता केल्या आहेत त्यांचं काव्यसंग्रही प्रकाशित करणार आणि म्हणून नाशिकमध्ये हा कुसुमाग्रजांच्या या नाशिक नगरीमध्ये हे काव्यमय सगळं दिवस तो सगळा असेल 18 आणि 19। मी आपल्या माध्यमातून सगळ्या नाशिककरांना अशी विनंती करतो की आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा, या मुलांचं ह्या कवींचं सगळ्यांचं कौतुक करावं आणि ते करण्याकरता म्हणून आपण 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता ज्ञानवर्धिनीच्या प्रांगणात सगळे एकत्रित येतो आहोत। माझे गुरुवर्य महाराष्ट्रामध्ये ज्यांना नाव आहे, वक्तृत्व म्हणून ज्यांचं नाव आहे ते प्रकाशजी पाठक, व्यवसायाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत। श्री गुरुजी रुग्णालय जे आहे त्याचे फाउंडर मेंबर आहेत। भोसला मिलिटरी स्कूलच्या ह्याच्यामध्ये ते अनेक वर्ष त्यांच्यामध्ये प्रमुख म्हणून काम करत होते। ओघवत वक्तृत्व त्यांचं आहे, अभ्यास आहे, म्हणून कुणाला बोलवावं तर आमच्याशी प्रकाशदादांचं नाव आलं आणि त्यांना बोलवलेलं आहे। ऋग्वेदी प्रधान म्हणून उंच माझा झोकायची ती स्वतः अनुवादक त्याही येणार आहे। नाशिक जिल्ह्यातले, नाशिक शहरातले सगळे संस्थाचालक, साहित्यिक, कवी सगळी मंडळी येणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपणही या कार्यक्रमाला या आणि ह्या मुलांच्या सोबत आमचाही आनंद, आमचाही उत्साह वाढवावा। सगळ्यांनी गेली 24 वर्ष म्हणजे अगदी मी आत्ता जसं सांगितलं की लोकांनी, संस्थांनी दिलं, साहित्यिकांनी दिलं, परीक्षक म्हणून अनेक कवी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तसंच वृत्तपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, या सगळ्यांनी सहकार्य केलं आहे। 18 आणि 19 हा आमचा कार्यक्रम नाही, ज्ञानवर्धिनीचा कार्यक्रम नाही, हा नाशिककरांचा आहे। कुसुमाग्रज आनंद जोरवेकर, कवी किशोर पाठकांना हा समर्पित केलेला, बालकवींना समर्पित केलेला कार्यक्रम आहे। आपण सगळ्यांनी याला भरभरून साथ द्यावी, प्रतिसाद द्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती करतो। धन्यवाद। यावर्षीही बालकवी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 650 कवी सज्ज झाले आहेत। दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता काव्यदिंडीचे आयोजन केले जाणार आहे। तसेच काव्यदिंडीची सांगता देखील डे केअर या शाळे येथे होऊन सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होईल व स्पर्धेला प्रारंभ केला जाईल। दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता डे केअर सेंटर शाळेच्या प्रांगणात प्रशस्तीपत्रक वितरणाचा सोहळा आयोजित केला असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वक्ते तसेच गुरुजी रुग्णालयाचे संचालक मान्य प्रकाशजी पाठक व उंच माझा झोका फेम अभिनेत्री व अनुवादक माननीय ऋग्वेदी प्रधान उपस्थित राहणार आहे। सदर कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ल.जी. उगावकर, संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, सहसचिव डॉक्टर अंजली पाटील, सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सर्व विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांनी केले आहे। तसेच स्पर्धेच्या कवितांचे परीक्षण करण्यासाठी अनेक दिग्गज कवींची मोलाची साथ असल्याची, त्याचबरोबर बक्षीस वितरण कार्यक्रमास मान्य माधुरी माटे, प्रकाशजी पाठक, अरुण म्हात्रे, उत्तम कोळगावकर, मंदार चोळकर,
प्रकाशजी होळकर अशा अनेक प्रसिद्ध कवी, गीतकार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी, नाशिक.